आजचा प्लॅन आहे पावना लेकचा. पावना लेक कॅम्पिंग करायची आपल्याला. जांभळ शोधा लागलाय मग जवळ नाही घालायचं. अरे दार कुठं उघडाले. हॅलो सर, व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग? आय डू जॉब. आय डू जॉब. कसला जॉब? आपण आलो मला बोलायचं आहे. कॅमेरा तिकडे उपवास करणारे बघतो. उपवास होता चॉकलेटचा उपवास करणारे बघतो. नो पार्किंगचे बघतो. आनंद प्रत्येकाचे मला वाटत असला. आम्ही आलोय लोहगडवर. व्ह्यू बघायचा आहे तुम्ही. व्ह्यू आम्ही आज तिथे कॅम्पिंग करणार आहे. ती पवना लेक आहे. बसलेला आहे पावसात वाचायसाठी. बघू शकते रिव्हर्स वॉटरफॉल. आणि हे आमचे टेंट आहेत. 1 2 3 4. काय रिव्ह्यू काय नाही कुलूपाडा कुलूप. तर आज तारीख आहे 21 जून आणि आम्ही निघाले सगळी पावना कॅम्पिंग करायला. KIT फॅमिली, DSF फॅमिली, आम्ही सगळी लोक. आमचं रियुनियन आहे आज. मग आता मी सुशांत आणि तुषार मुंबईमधून निघाले. बाकी सगळी पुण्यातनं आणि कोल्हापुरातून लोक येणार आहेत. नितीन आणि जवळजवळ 6 महिन्यानंतरचा प्लॅन. 6 महिन्यानंतर होतोय. 1 वर्षानंतर आम्ही भेटतो एकत्र आम्ही सगळी लोक. आम्ही आता थांबलो इथं ब्रेकफास्ट करायला उडुपीमध्ये. बघूया आज कसा होतो ब्लॉग. आणि आजचा प्लॅन आहे पावना लेकचा. पावना लेक कॅम्पिंग करायची आपल्याला. वाघ आला तो शोधायला आपल्याला शोधा लागला तो. आपण करेल तर फोन करेल तो मला उचलायच नाही म्हणत. आपल्याला जायचं पावना लेक कॅम्पिंग करायला. टेंट वगैरे बुकिंग केलं आहे. बघूया कसं पावसात ना आता होते व्यवस्थित कॅम्पिंग वगैरे. मी कळू. हाय तुषार. जांभळ शोधा लागलाय मग हॅलो सर, व्हॉट डू यू डू फॉर लिव्हिंग? आय डू जॉब. आय डू जॉब. कसला जॉब? चटापावर आहे. रुपारी. गुड भावा. लागते. काय झालंय पुढं? हॅलो हॅलो. एक तास झाला थांबले आम्ही इथे. नो कमेंट. कशाबद्दल? ट्रॅफिक मध्ये नो कमेंट. ओंकार काय विषय बघून आलास ना पुढेपर्यंत जाम आहे. काय झाले त्याचं अजून कारण कळना झाले. लवकरच कारण तुम्हाला कळवण्यात येईल. विनायक न्यूज TV मराठी लोणावळा. ती बस आहे घरी. तर आता आम्ही आलोय गगनगिरी महाराज मठात खोपोलीमध्ये. दर्शनासाठी किती मोठी लाईन आहे ना. महाप्रसाद आहे ना? कुठला महाप्रसाद आहे ना? महाप्रसाद वगैरे पैसे नाही महाप्रसादला. महाप्रसादासाठी किती मोठी लाईन लागली. लाईन मध्ये नको इकडे जायला. मग आम्ही काय करणार? त्याला दाखव. त्याला छपरी पार्किंगला दाखव. पिकअप ट्रक आहे. शनिवार आपण आलो ते बघा. मला बोलायचं आहे. कॅमेरा तिकडे. कॅमेरामॅन तिकडे. तो भक्त निवास आहे. आता इकडं तो भक्त निवास आहे. आणि हे सर्व स्वामींचे भक्त इथे ओळीने थांबले आहेत. भक्त नंबर 1
भक्त नंबर 2, भक्त नंबर 3, भक्त नंबर 4, भक्त नंबर 5. आणि अति मोठे भक्त उपवास करणारे भक्त, उपवास होता याचा. चॉकलेटचा उपवास करणारे भक्त, उपवासाला पुढे करणारे भक्त, नो पार्किंगचे भक्त. आम्ही आता आलो खोपोलीमध्ये. इथून पुढे कोण आम्हाला माहित नाही आम्हाला. नाही त्यानंतर मॅप लावून जाणार आहे आम्ही, माहिती आहे आम्हाला. लय मोठं बघताय. आम्ही खूप दिवस नियोजन केले या ट्रिपचं आणि आज success झालेली आहे. खूप आनंद आहे आम्हाला. आताच खूप आनंद वाटतोय. आनंद प्रत्येकाच्या ते चेहऱ्यावर बघू शकता. बघू शकता. मला वाटतं रियुनियन झालेलं बेस्ट परफेक्ट. हा आनंद वेगळ्या गोष्टीचा आहे. हा आनंद महाप्रसादचा होता, पण इथं कळालं महाप्रसादला पैसे आहेत, त्यामुळे आनंद कमी झालेला आहे. आनंद कमी झालेला आहे. DSI फॅमिली रियुनियन सक्सेसफुल. अशा जर इच्छा घेऊन तुम्ही मठात येत असला हॅलो म्हटलं रेंजमध्ये आवाज येत नव्हता. शासनाने कारवाई केली पाहिजे. अजून कुणाला काय बोलायचं? आता वाजले 12:30. अजून कुणाला काय बोलायचं? नितीन तुम्ही काय बोलू इच्छिता? त्याला काय बोलायला नाही. 12:30. आता वाजले 12:30. इथून पुढे आम्ही निघणार आता जेवणात आणि 4 वाजेपर्यंत जरा समजून घ्या. पावणा 12:15 वाजल्यात. काट्याचं कडे आहे ते. मागायचे 4 वाजता आम्ही जाणार पावणा लेकला. तिथे आमचं कॅम्पिंग आहे. हा बघतो बुकिंगचे काय बुकिंगचे काय पुढं झालं पुढचा बुकिंगचे काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला DM करा आणि कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काय ट्रिपचा पूर्ण खर्च स्पॉन्सर उडी मारून तिकड नाही परत काय मंजूर. गगनगिरीमधलं दर्शन पण झालं आमचं. आता आम्ही जमलं सर पुढे जाणार आहे. लोहगड किल्ल्याला जमलं सर जाणार होता आम्ही. आणि तिथून पुढं मग कॅम्पिंगला पावणा लेक. बघा कसं होते. मध्ये कुठलं झालं तर लोकेशन करूया आपण. काय विषय नाही. पाऊस यायला लागलाय. जमला सोय शिव्या मग काय लगेच. हा लोहगड आहे. इथं आम्ही आलो सगळे. हा सुशांत आहे, हा नितीन आहे आणि हा पावणा लेक. आपल्याला इथे जायचं थोड्या वेळानं. इथं आपलं कॅम्पिंग आहे. आता किती वेळा सांगितलं तिथं नेमकं ते त्यातलं कुठलं आहे? त्यातलं कोणतं आहे? इकडं आता कुठलं तरी एक आपलं आहे. गेल्यावर काय बरं म्हणजे लय लांब नाही जायला. जवळच आहे. मावळा 3 मिनिटं किती काय सध्या म्हणतोस? इथे येऊसपर्यंत धाप लागली. एवढं हे जनावर आम्ही आलो लोहगडवर. व्ह्यू बघायचा आहे तुम्ही. आम्ही आज तिथे कॅम्पिंग करणार आहे. ती पावणा लेक आहे. आज जरा भारी वाटलं मला. मी जंगलातून बाहेर आले मला वाटले आज. धान्य कोटी नितीन. अरे बापरे. धान्य कुठे? धान्य कुठे? धान्य कुठे? वर आहे. आपल्याला जायचं वरती अजून वर. किती पार राहिले सर आतापर्यंत? किती झाल्या? झाल्या हा 2-2.5 काहीतरी बघा अजून किती वरती. मस्त मस्त असं पाणी वगैरे येते बघू शकते.
तू सकाळपासून शांत बसलाय काय माहित नाही का शांत बसले शांत का बसले शांत कुठे सगळ्यांच्या पुढे आहे तर आम्ही नितीन मारून धक्का राहिला थोड्या नितीन पैलवान जिम वरून डायरेक्ट आलाय हा जिमचा सगळं बघू शकते दरवाजे बापरे एक्सपिरियन्स आतापर्यंतचा गुड गुड रोमांचकारक अतिशय आनंदी पोर्ट निसर्गरम्य पावसाने अजून त्याला छान केलं पावसामुळे आणि बघा किती उंचावर आहे मेन दरवाजा बस शकता तुम्ही पोचवल्या वरती हवा इथं दिस इज निमित्त इकडे एकदम थंड हवा इथं निसर्गरम्य वातावरणात असं गार हवा सुटल्या मस्त तिकडे दाखव तिकडे पण त्या साईडला पण आहे पुढे पण दाखवू तुम्हाला सगळं गडाचा परिसर म्हणजे केवढं मोठा आहे बघ की बघू शकता तिथे छत्री उडून गेले लोकांची थोडाफार बारीक पाऊस पडते कोणीतरी इथे डॉगेश बाहेर आपल्या नाव मोडलंय वारं एवढं आहे बापरे लोकांचे बसलेलं आहे पावसात वाचण्यासाठी आणि भिजत असते रे सेफ्टी फर्स्ट ते दोघं इथं लपल्यात पावसापासून वारं बघू शकताय काय महादेव मंदिर आतमध्ये खूप जोरात असं वारं चालू आहे रिव्हर्स वॉटरफॉल आहे बघू शकताय रिव्हर्स वॉटरफॉल आणि जो वरती येते रिटर्न बापरे काय प्रतिमा निसर्गाचं एक चमत्कार आहे पुढून जाण्याचं लक्ष नाही इथं वारं भयानक वारं आहे उडून असली तर उडून टॉपचा विषय एकदम काय घोड्याची हॉर्स स्टेबल्स गाडी तिथे पार्क करून तिथे दिसत असेल तुम्हाला वरतीपर्यंत चालू ही व्हाईटवाली गाडी आहे ना व्हाईटवाली इनोवा ती आमची आहे अजून मस्त वातावरण आहे वरती जबरदस्त वातावरण आहे वारं एवढं आहे ना काय सांगू माझी हेअरस्टाईल बघितली माझी पण अजून काय पाऊस याच्या तिथनं जायला नाही तर मला यायचं असेल तर खिशामध्ये दगडी ठेवून जर कमी असेल तर वारं एवढं आहे की वारं पाऊस याच्या तिथनं जाव्या शिवून नाही बघा लवकर जाव्या आम्हाला इथून पुढे जायचं पाहुणा लेक मला वाटतं ना आवाज असं त्यामध्ये तरी पण बोलतो मी
आता आम्ही इथून जाणार आहे पवना लेक. पवना लेकला. तिथं आमचं टेंट कॅम्पिंग आहे. तिथं बाकी आमचं सगळ्या आम्ही गोष्टी आमचं करायला भेटू. टेंट हे आमचे टेंट आहेत 1 2 3 4. इथे हे आम्ही आलो इथं वीकेंड फील्स पवना लेक कॅम्पिंगमध्ये. हे पवना लेक आणि आहे शिवम. आहे असे टेंट आहे ते बघून घ्या. 2 लेअर आहे त्याला. एक कोच गादी आहे आतमध्ये. चादर एक आणि बाकी काय नाही. पण छान आहे 2 लोकांसाठी एकदम बेस्ट आहे. होय की नाही नितीन? बरोबर. ते पाण्याची सगळं सोय इथं. हां काय पंजे टाकलंय. मग थोडं कॉस्ट कटिंग करणार ना ते लोक. 1000 रुपयाला गर्दी बघू शकता. गर्दी खूप आहे. समोर व्ह्यू तो 1 नंबर आहे. बघू शकता. आता मी जाणार आहे नाश्ता करायला. नाश्त्यामध्ये मला वाटतं पावभाजी आहे ना. पावभाजी खाण्यात आता आणि तर आमचं कॅम्पिंग झालेलं आहे आज सक्सेसफुली. कसं वाटलं संकेत? शिवम मस्त कडक 1 नंबर. यायलाच लागते ना. काय नाही आज वर शनिवार नाही, आज वर रविवार जायला लागतं. कॅम्पिंग बेस्ट होतं. पाऊस वादळ वारा आलतं पण त्यांनी पण त्यांचं टेंट उडून गेलं नाहीत. बरोबर ना शिवम? विषय टॉपचा होता. इथं यायला लागते. आणि तुझं काय रिव्ह्यू काय? नाही कुलूप पाडा. कुलूप आपली गडबडीत कुलूप काढा म्हटले. झोप लागली एकदम बेस्ट. कुणी मजा आली काय त्याला? खूप मजा आली पण थोडंसं त्याचं जेवण चांगलं. आता आम्ही जातो इथून पुढे. कुठे थोडं जेवण चांगलं असतं तरी 1 नंबर. जेवणची क्वालिटी थोडी कमी आहे. बाकी सगळं एकदम बेस्ट होतं. आता आम्ही टायगर पॉइंटला चाललोय. आम्ही बेस्ट बनवलं. टायगर काय दिसणार नाही. अरे व्हिडिओ बंद आहे. व्ह्यू दाखव तुम्हाला. व्ह्यू आहे ना. चालते. ट्रिपचं नियोजन करा. चला मग भेटू परत आपण. चला हॅपी बर्थडे. थँक्यू. तर सुशांतला सोडलं इथं. आता आम्ही दोघं राहिले. आम्ही जातो आता घरी. आणि ब्लॉग जास्त करायला भेटला नाही आम्हाला. इथं ब्लॉग एंड करतो आता. कसं वाटलं नक्की सांगा मला कमेंटमध्ये. ओके बाय.